मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेल्हार गावाच्या हद्दीत अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील वडील मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात बाजूने जाणाऱ्या दुचाकी स्वारालाही गंभीर जखम झाली आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील पेल्हार येथील स्नेह पेट्रोल पंप जवळ रिक्षा व दुचाकी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने वळण घेत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने या रिक्षाला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की पूर्ण रिक्षा ट्रकच्या आतमध्ये अडकली जाऊन रिक्षाचा चेंदामेंदा झाला। या रिक्षात असलेले रिक्षाचालक शहजाद उस्मानी वय 50 व त्याचा मुलगा अतिक उस्मानी वय 22 यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकच्या बाजूने जाणारा नौशाद खान हा दुचाकी चालक फेकला गेल्याने तो जखमी झाला आहे। ही घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे ते चिंचोटी या दरम्यान अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत। वळण घेत असताना अनेक ठिकाणी चढ उतार आहेत। शिवाय उड्डाणपुलावरील कठड्यांची उंची कमी असल्याने अपघातांचा धोका आता वाढू लागला आहे। वाहन चालक वाहनांचा अंदाज न घेता वळण घेत असल्याने अपघातात वाढ होत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे। वाहतूक विभागाने तत्काळ या बाबींची दखल घेत याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा फाटा येथील उड्डाणपुलाचा कठडा तोडून कंटेनर 2 चारचाकी वाहनावर पडल्याने मोठा अपघात घडला होता। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले आहेत। अशा प्रकारच्या घटना वारंवार वाढत असल्याने याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे।